तर सगळ्या बोटांना सकाळी उठल्याबरोबर काय करायचं, ही रिंग घ्यायची आणि ही रिंग घेऊन सगळ्या बोटांना अशा प्रकारे मसाज करायचं. सगळीकडे असा मसाज करायचा. ह्या मसाज केल्याने काय होतं की आपले सगळे जे पॉइंट्स आहेत ते सगळे स्टिम्युलेट होतात हातामधले. म्हणजे पूर्ण आपण पायाला मसाज केल्यासारखं होतं, पूर्ण हाताला मसाज केल्यासारखं होतं, अगदी कमरेपासून ते पायाच्या तळव्यापर्यंत मसाज केल्यासारखं होतं. तर हे अशा प्रकारे ही रिंगचा उपयोग करायचा आहे. आणि मेथी पट्टी, समजा तुमच्या कमरेमध्ये काही दुखतंय, काही त्रास होतो आहे, तर अशा प्रकारे मेथी पट्टी आता मी जशी लावली आहे तशी मेथी पट्टी करून लावायची. गुडघा दुखत असेल, गुडघा दुखत असेल तर गुडघे दुखी बरेच जणांना असते, तर गुडघा दुखत असेल तर ह्या जॉईंट वरती मेथी पट्टी लावून घ्यायची. टखना, टखना म्हणजे आपला अँकल जॉईंट. अँकल जॉईंटच्या इथे जर दुखत असेल तर एक एक मिनिट ह्या रिंगने मसाज करायचा, किंवा मग क्लस्टर मॅग्नेट, किडनीचं जे स्थान आहे किडनीच्या ठिकाणी क्लस्टर मॅग्नेट लावायचं. आणि किंवा मग ह्या जॉईंटला मेथीपट्टी 6 तास लावून ठेवायची. तर हे 3 उपाय आहेत. जर तुमचा अँकल जॉईंट मध्ये जर दुखत असेल, किंवा बऱ्याच वेळा काय होतं की आखडून जातो तो मोचेने, तर ते जर झालं असेल, आखडला असेल, वात आला असेल, तर हे किडनीचं, ते किडनीमुळे होतं. तर किडनीमुळे होतं म्हणून आपण काय करायचं, किडनीचे जे करस्पॉन्डिंग पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी आपण क्लस्टर मॅग्नेट लावणार 6 तासांसाठी. किंवा मग मेथी स्ट्रीप ह्या जॉईंटला पूर्ण चारी बाजूने करून ती लावून घ्यायची. अशा प्रकारे ही मेथी स्ट्रीप लावायची. आणि आपल्या पाठीच्या कण्यामध्ये काही त्रास असेल तर पाठीच्या कण्यासाठी हे अशा प्रकारे ही पट्टी करून लावायची. 3 उपाय इथे दिलेले आहेत पाठीच्या कण्यासाठी. सभी उंगलियों पर एक्यूप्रेशर रिंग द्वारा उपयोग करें 1-1 मिनट के लिए। क्लस्टर किडनी के क्षेत्र पर मैग्नेट लगाए, किडनीचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी मॅग्नेट लावायचं 6 तासासाठी. किंवा मग रीढ़ के क्षेत्र पर 21 स्टार मैग्नेट की पट्टी लगाए, 21 स्टार मैग्नेट्स लावायचे. 21 स्टार मॅग्नेटची पट्टी बनवायची. आणि ती पट्टी, जर तुम पाठीच्या कण्यामध्ये दुखणं असेल, कोणाचं पाठ दुखते आहे, तर अशा प्रकारे ही पट्टी बनवायची स्टार मॅग्नेटची आणि ती लावायची. म्हणजे पाठीचं दुखणं निघून जातं सगळं. हे असे बॉल्स मिळतात, ग्रीन बॉल, ब्ल्यू बॉल, येलो बॉल. हे वेगवेगळ्या एलिमेंटचे प्रतीक आहेत हे. आता हा जो ग्रीन बॉल आहे हा वॉटर एलिमेंट रिप्रेझेंट करतो. आणि इट इज युज्ड टू स्टॉप एक्सेसिव्ह हंगर और थ्रस्ट. भूक, तहान, जी एक्सेस, खूप भूक लागते, खूप तहान लागते. इट इज युज्ड टू ट्रीट द बर्निंग ऍसिडिटी इन द बॉडी. फॉर एक्सेसिव्ह anger, green ball is used. It is also used to stop the gum bleeding and bad smell of the breath. याचा मसाज करायचा आहे. ब्ल्यू बॉल हा जो आहे हा फायर एलिमेंटशी संबंधित आहे. तर हा, समजा खूप थंडी वाजत असेल, इट इज युज्ड टू ट्रीट इंडिव्हिज्युअल हू डोंट फील थर्स्टी. कोणाकोणाला तहानच लागत नाही, भूकच लागत नाही, तर अशा वेळेस ह्या बॉलचा उपयोग करायचा आहे. कॉन्स्टिपेशन होत असेल
कारण हा फायरशी रिलेटेड आहे. म्हणून हा कोलेस्ट्रॉल सुद्धा रिड्यूस करतो आणि कॉन्स्टिपेशन सुद्धा त्याला सुद्धा ट्रीट करू शकतो, रिड्यूस करू शकतो. कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल तर हा ब्ल्यू बॉलचा उपयोग करायचा. येलो बॉल जो आहे, येलो बॉल रिप्रेझेंट द अर्थ. हा अर्थ रिप्रेझेंट करतो आणि अर्थ हॅज द पॉवर टू होल्ड थिंग्स, सो इट इज यूज टू ट्रीट दोज थिंग्स विच आर नॉट इन अवर कंट्रोल, but they can be such as bedwetting, hair fall during loose motions, और हे जे प्रॉब्लेम्स आहेत जे की आपण कंट्रोल नाही करू शकत. बेड वेटिंग बऱ्याच अरे त्याची मुलांना. खासी चालतो आंटीचा. कोणाला काही विचारायचंय का? बऱ्याच जणांना मुलांना बेड वेटिंगचा प्रॉब्लेम असतो, अजून तरुण म्हातारे लोकांना सुद्धा असतो. तर ते कंट्रोल करण्यासाठी अ, रात्री झोपेमध्ये सू होऊन जाते. तर ते बेड वेटिंग, हेअर फॉल, तसंच ड्युरिंग लूज मोशन्स, तर हा येलो बॉलचा उपयोग करायचा. पिंक बॉल ह्या माइंडशी रिलेटेड आहे. पिंक कलर जो आहे हा माइंडशी रिलेटेड आहे आणि हे मेंटल इमोशनल फिलिंग्स जे असतात आपले, बरेचसे फिलिंग्स आपले आतून उमळत असतात. तर ते फिलिंग्सला कंट्रोल करण्यासाठी आणि तसंच इमोशनल स्ट्रेस, खूप स्ट्रेस येतो, एन्झायटी होते, घाबरतो आपण, एन्झायटी, फिलिंग ऑफ डिप्रेशन, मूड स्विंग्स होतात. बऱ्याच वेळा आपले पिरियड्सच्या दरम्यान आपले मूड स्विंग्स होतात. मेंटल प्रॉब्लेम्स सच ॲज ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. तर अशा प्रकारचे जे मानसिक रोग आहेत, मेंटल डिसिजेस जे आहेत किंवा इमोशनल डिसिजेस जे आहेत, त्यांना कंट्रोल करण्यासाठी ते सुद्धा एक जसं उलटी कशी होते आपल्याला आणि शरीर आपलं बाहेर फेकतं, तसे इमोशन्स सुद्धा आपल्या शरीरामध्ये निघत असतात, तरंग निघत असतात. तर ते तरंगांना कंट्रोल करण्यासाठी हे मानसिक आहे सगळं, तर त्याला सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो आणि ते पिंक बॉलद्वारा आपण त्याला कंट्रोल करू शकतो. रेड बॉल जो आहे, हा रेड कलर जो आहे, हा रेड कलर हा डायरेक्शनल पर्पज साठी आहे. म्हणजे डायरेक्शनल पर्पज म्हणजे कसं, की दिशाहीन, काही काही व्यक्ती दिशाहीन होऊन जातात. म्हणजे त्यांना कळतच नाही की आपल्याला करायचं काय आणि करतात भलतच. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची दिशा चुकलेली असते. तर अशा अशा वेळेस दारू पिणाऱ्या व्यक्ती, त्यांना योग्य दिशा दाखवायची आहे, तर त्यांना रेड कलर, रेड बॉलचा उपयोग करू शकतात. इट इफ एनी इंडिव्हिज्युअल इज डिस्ट्रॅक्टेड फ्रॉम हिज युज्युअल पाथ, then this ball is used to treat that person. सो ऑल टाईप ऑफ ऍडिक्शन्स, सगळ्या प्रकारचे, कोणी सिगारेट ओढत असेल, कोणाला दारूचं व्यसन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन असतात. तर ते व्यसन जे आहेत, ऍडिक्शन्स जे आहेत, सगळ्या प्रकारचे ऍडिक्शन्स जे आहेत, त्या ऍडिक्शन्सला ट्रीट करण्यासाठी हा रेड बॉलचा उपयोग केला जातो. अलॉंग विथ दिस बॉल इज ऑल्सो यूज टू एनहान्स द डिसिजन टेकिंग पॉवर. आणि योग्य दिशा मिळते ना आपल्याला, त्याच्यामुळे काय होतं की योग्य आपण योग्य मार्गाला जाऊ शकतो. तर हे झालं हिंदीमध्ये दिलेलं आहे. हा, तर हा झाला हा पूर्ण पीडीएफ आपला. तर आज आपण काय शिकलो, तर हे कशा प्रकारे यूज करायचं आणि हे जे पॉइंट्स आपण बघितले आपल्या हातात आणि पायात जे आहेत, त्याचा उपयोग करून आपण कशा प्रकारे ट्रीट करू शकतो स्वतःला. स्वतःला ट्रीट करायचं हे ह्या पद्धतीने करायचं. तर आज आपण इथेच थांबूया. उद्या आपण आता ऍक्यू प्रेशर मध्ये जे मेरिडियन्स आहेत, हे ऊर्जा पथ जे आहेत, त्यांना आपण बघूया. तर आज कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता यामध्ये. आता हे आपण जे शिकलो आहे याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता.
क्लोज करायचं मग. इथे एक हा 6 तास प्रत्येक पॉइंटला बांधून मेथी पट्टी लावून हा ठेवायची असं सांगितलं. तर आपण त्याच्यापेक्षा जास्त वेळ पण ठेवली तरी काही असं प्रॉब्लेम नाही होणार नाही ना? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, जास्त वेळ ठेवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. काय, उलट जितकं हम्म, जास्त राहील ना तितका तुमचा इफेक्ट होतो त्याचा. आता हे सीड्स जे आहेत, आता मी ह्या ज्या हम्म. सीड्स लावलेल्या आहेत, ह्या सीड्सचा इफेक्ट जो आहे तो, जितकं जास्त वेळ मी लावेल तितका जास्त इफेक्ट त्याचा होणार. तर जास्त वेळ लावलं तरी चालतं. आता बरेचसे पेशंट्स असे असतात ना की डॉक्टरांकडून ते मॅग्नेट्स वगैरे लावून जातात आणि 2-2, 3-3 दिवस ठेवतात. तर काही होत अच्छा. नाही, त्याचा फायदाच होतो. पण मग ही ट्रीटमेंट आपण किती दिवस कंटिन्यू करायची? आता हा सपोज गुडघेदुखी आहे किंवा जॉईंट पेन होतं, हा तर आता आपण ही ट्रीटमेंट आपण किती दिवस कंटिन्यू करत राहायची? जोपर्यंत आपल्याला इफेक्ट मिळत नाही तोपर्यंत, म्हणजे त्याचा फायदा होत नाही तोपर्यंत करायचं. ऍक्च्युली हे लगेच इफेक्ट होतो जर कारण हे एनर्जी लेवलवर असल्यामुळे तुम्हाला, जर तुमचा हम्म. प्रॉब्लेम जर फार जुना नसेल, तुमचा प्रॉब्लेम जर हा. फार जुना नसेल तर लगेच तुम्हाला रिलीफ मिळतं. क्षणात हम्म. तुम्हाला रिलीफ म्हणजे मिळतं. आपण असं 1 महिना 2 महिने हा आपण हा कंटिन्युअस हा, करू शकतो हे मसाज असं करत आता राहायचं. सपोज. हा. मसाज करत म्हणजे राहायचं. आता वय झालेली आहे तर हा सपोज हा म्हातारी माणसं हा हा, 70च्या त्यांना पुढची जास्त आहे तर दिवस लावावं लागेल. हा, त्यांना हम्म. जास्त दिवस लावावं लागेल. आणि ज्यांचं नवीन हम्म. आहे त्यांचं तर लगेच कमी होऊन जातं. आणि ही सेम ट्रीटमेंट आपण लहान मुलांवर म्हणजे करू शकतो का लहान म्हणजे? मुलांवरती कलर थेरपी केली जाते. एक 2 ते 2.5 वर्षापर्यंतची जी मुलं असतात, 2.5 ते 3 वर्षापर्यंतची हा. मुलं, त्यांना मॅग्नेट्स नाही लावत. तर त्यांना कलर थेरपी केली जाते. तर त्याचे कलर्स, हम्म. वेगवेगळ्या एलिमेंटचे वेगवेगळे कलर्स आहेत. आता जसं आपण हे बॉलचं पाहिलं तर त्या त्या एलिमेंटचा तो हम्म. कलर आहे. आणि ओके. त्या रिलेटेड ऑर्गनला रिलेटेड एलिमेंट आहे. आणि कलर. त्यामुळे ओके. त्या त्याच ऑर्गनला तोच कलर लागला पाहिजे. तर त्याचे पण काही हम्म. प्रोटोकॉल्स आहेत. लहान मुलांचे पण अच्छा. आहेत. कलर थेरपी दिली जाते लहान मुलांना. फार इफेक्टिव्ह आहे ते, पण हम्म. फार इफेक्टिव्ह आहे. अच्छा. आणि आता सपोज आता माझा मुलगा 10 वर्षाचा आहे तर मी त्याच्यासाठी मेथी पट्टी वगैरे हे वापरू शकते का? हा नाही, त्याच्यासाठी आपण मॅग्नेट आणि मेथी पट्टी वगैरे वापरू शकतो. 5 वर्षाच्या ओके. वरच्या मुलांना, 2.5-3 वर्षाच्या वरच्या मुलांना मेथी पट्टी वगैरे आपण वापरू शकतो. मग सीड थेरपी करायची. 3 वर्षाची जी मुलं आहेत हम्म. त्यांना सीड थेरपी करायची. मॅग्नेट्स वगैरे जे आहे ते पाच हम्म. वर्षाच्या वरच्या मुलांना. ओके. 2.5 ते 3 वर्षापर्यंत कलर थेरपी, त्याच्यानंतर सीड थेरपी करायची, आणि मग 5 वर्षाच्या वर मॅग्नेट्सचा यूज करू शकता. कमी खूप हो. वाढव. ठीक आहे, थँक्यू. अजून काही प्रश्न आहेत का? मग क्लोज करूया मीटिंग. गुड नाईट. क्लोज करते. थँक्यू मॅम, गुड नाईट. हा.